कि ठुकराया था जिसने पिछले साल की सर्दी में, कि ठुकराया था जिसने पिछले साल की सर्दी में, कह देना उसे आ रहा हूं मैं इस साल वर्दी में. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल सर. कशा आहात तुम्ही? जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, तुम्हाला ही वर्दी घालायची असेल तर तुम्हाला SSCGD मध्ये हिंदी विषयामध्ये 40 पैकी 40 मिनिमम 35 मार्क घेणं गरजेचं आहे, तरच आपला स्कोर कुठेतरी वाढणार आहे. तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की हिंदीमध्ये शक्यतो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच आपली भाषा मराठी आहे म्हणून हिंदीची अडचण येते, तर मी तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो. हा माझा रिझल्ट आहे पहा मागच्या वर्षीचा, तुम्हाला दाखवण्यासाठीच ऍड केलाय. बघा, मला जे हिंदीमध्ये मार्क पडले होते ते पडले होते 37.75, म्हणजेच माझे 20 पैकी 19 क्वेश्चन बरोबर आलते. तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तुम्ही 20 पैकी 20 क्वेश्चन बरोबर आणायचे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो, हिंदीचा सिलेबस आणि मराठीचा सिलेबस जास्त काही फरक नाही. आता पहिलं बघा, मुहावरे आणि लोकोक्तिया म्हणजे आपले वाक्यप्रचार आणि म्हणी. ठीक आहे, सगळ्यात सोपं वाक्यप्रचार आणि म्हणी. जसं की 9 2 11 होना म्हणजे गायब होणं, पळून जाणं, या प्रकारेच आहे. दुसरं बघा, वाक्यांश के लिए एक शब्द म्हणजे मोठ्या वाक्यासाठी एक शब्द, जसं की आपण मराठीत म्हणतो आकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य, त्या प्रकारे. पर्यायवाची वा समानार्थी शब्द म्हणजे आपले समानार्थी शब्द. ठीक आहे, पुढे बघा, विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. त्याच प्रकारे अनेकार्थी शब्द एवं शुद्ध युग्म म्हणजे अनेकार्थी म्हणजे एका शब्दाचे 2 3 4 अर्थ निघले. जसं की द्विज म्हणजे दात, द्विज म्हणजे पक्षी, द्विज म्हणजे ब्राह्मण, असं द्विज या शब्दाचे 3 अर्थ निघाले. पुढे बघा, तत्सम आणि तद्भव शब्द, शब्द विचार. तत्सम आणि तद्भव म्हणजे संस्कृत मधून जशाल तसे आले की तत्सम आणि हिंदीमध्ये रूपांतर झालं की तद्भव. पुढे बघा, शुद्ध अशुद्ध वर्तनी. शुद्ध अशुद्ध शब्द कसा लिहायचा? जसं की आशीर्वाद हा शब्द सर्वात जास्त विचारला जातो, ते अशा प्रकारचे शुद्ध अशुद्ध शब्द लिहायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये परत बघा, वाक्यशुद्धी. वाक्यशुद्धी म्हणजे जा रहा हूं, जा रही हूं, असे काहीतरी मिस्टेक असतात, तुम्हाला त्या मिस्टेक वेगळ्या काढावं लागतील. पुढे बघा, रिक्त स्थान की पूर्ती म्हणजे काय असतं? एक वाक्य दिलं जातं, त्यात रिकामी जागा तुम्हाला भरावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं बघा मित्रांनो, वाक्यांश का प्रतिस्थापन. प्रतिस्थापन म्हणजे चुकलेल्या वाक्यामध्ये चुकलेल्या भागाला तुम्हाला व्यवस्थित करून तिथं योग्य वाक्य कसं येईल, तर तो पर्याय निवडायचा असतो. जसं की मैं पुन्हा जा रही हूं, आता मी पुरुष आहे, माझ्यासाठी जा रही हूं नाही तर जा रहा हूं असेल, तर हे प्रतिस्थापन करायचे तुम्हाला. पुढे बघा, संज्ञा आणि सर्वनाम. आता हे चॅप्टर नवीन ऍड झालेत, संज्ञा आणि सर्वनाम. आता मराठीचं तुम्हाला थोडं जरी नॉलेज असेल, सर्वनाम म्हणजे माहिती तुम्हाला, आणि संज्ञा हे आपलं मराठी व्याकरणातलं नाम आहे, काही वेगळं नाही. ठीक आहे, पुढे बघा, लिंग वचन आणि कारक. लिंग वचन आणि कारक. कारक माहिती तुम्हाला, आपण विभक्ती बघतो, विभक्तीमध्ये संबोधन कारक, परत संबंध कारक, परत कर्ता कारक, त्या प्रकारे कारक. आणि वचन, एक वचन अनेक वचन. लिंग म्हणजे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. पुढे बघा, विशेषण एव अव्यय म्हणजे विशेषण, आपलं मराठी व्याकरणातलं विशेषण. आणि अव्यय म्हणजे जेवढे आपले अव्यय आहेत, क्रिया विशेषण अव्यय, परत शब्दयोगी अव्यय, त्या प्रकारची अव्यय. आणि पुढे बघा, क्रिया म्हणजे आपलं क्रियापद, काल एव वाच्य, काल म्हणजे काळ, त्या प्रकारे. आणि शेवटचा असतो बघा, अपठित गद्यांश. गद्यांश म्हणजे आपला पॅराग्राफ येतो एक तुम्हाला, तर एक पॅराग्राफ जो येतो तो आपल्याला 5 मार्काचा येतो. तर आता हा झाला तुमचा सगळा हिंदीचा सिलेबस. काही एवढा अवघड नाहीये, मराठीपेक्षा सोप्पाच आहे. तर आपण आता पुढे बघा, मी तुम्हाला दाखवतो या सिलेबसवर मागच्या वर्षी किती किती प्रश्न आलते. तर सुरुवातीला बघा, विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. 2023 ला 1 ते 2 प्रश्न आलते, परत 2024 ला 2 ते 3 प्रश्न आलते, आणि 2025 ला 2 ते 3 प्रश्न आलते. म्हणजे विलोम शब्दावर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न येण्याची शक्यता आहे. तसंच पर्यायवाची शब्द म्हणजे समानार्थी, मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावर 1 ते 2 प्रश्न आलते 23 ला, परत 2024 ला 2 प्रश्न आलते, आणि 25 ला 1 ते 2 प्रश्न आलते. म्हणजे ह्याच्यावर पण 2 प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याच प्रकारे बघा, मुहावरे एवं लोकोक्तिया म्हणजे आपलं वाक्यप्रचार आणि म्हणी, त्याच्यावर पण 2 प्रश्न आलते 3 वर्षामध्ये, म्हणजे इकडून 2 प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. परत वाक्यांश केली एक शब्द, इथून पण 2 ते 3 प्रश्न येतात. पुढे बघा, शुद्ध अशुद्ध वर्तनी म्हणजे शब्द कसा शुद्ध लिहिलाय चुकीचा लिहिलाय ते तुम्हाला ओळखायचं असतं, त्यातला शुद्ध शब्द काढायचा असला. जसं की आशीर्वाद, ज्योत्सना, हे शब्द तुम्हाला चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असतील, वेलांटी चुकल, उकार चुकल, त्याला तुम्हाला
योग्य करून पर्याय निवडायचा असतो. पुढे बघा त्यातून पण 2 प्रश्न आलेले आहेत. परत रिक्त स्थान की पूर्ती म्हणजे रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला, वेगळं काय नाही. रिकाम्या जागा भरण्यासाठी पण 2 ते 3 प्रश्न कमीत कमी आलेले आहेत. मागच्या वर्षी तसं कमीच प्रश्न आलेत, एकच प्रश्न. परत वाक्य प्रतिस्थापन इथून पण 2 प्रश्न आलेले आहेत. कधी कधी 1 येतो, कधी कधी 2 येतो. संज्ञा एवं वचन हे मागच्या वर्षी ऍड झाले मित्रांनो. इथं फक्त काय 1 प्रश्न येण्याची शक्यता आहे, जास्त नाही, एकच. ठीक आहे. पुढे बघा सर्वनाम, क्रिया, काल, कारक ह्या सगळ्याचा मिळून फक्त 1 प्रश्न आलता 2023ला. 24ला तर आलाच नाही आणि 25ला 1 प्रश्न आलता. म्हणजे जेवढ्या शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये फक्त 1च प्रश्न आलता. आणि तत्सम तद्भव मध्ये पण बघा 2023ला आलेला नव्हता, हे नव्याने ऍड झालाय. 24 आणि 25ला आलेला आहे. आणि हे जे अपठित गद्यांश आहे, पॅराग्राफ, तुमचा पॅराग्राफ खूप महत्वाचा आहे. कारण की पॅराग्राफवर दरवर्षी 5 प्रश्न येतात. जर तुम्हाला खूपच हार्ड वाटत असेल तर बघा, तुम्ही जर नुसते पर्यायवाची आणि विलोम शब्द केले तर इथून 2-2 मार्क मिळतील तुम्हाला. मुहावरे लोकायुक्तातून 2 मिळेल. शुद्ध अशुद्ध शब्दाचे 2 मार्क. परत जर हे तुम्हाला व्याकरण जड जात असेल तर ह्याच्यातून बघा तुम्हाला अपठित गद्यांश ह्याचे 5 मार्क कुठंच नाही गेले. तर आता मोजून बघा 2, 4, 6, 8, 8 आणि 5, 13. अजून तुम्हाला वाक्य प्रतिस्थापन इथून 2 मार्क येतील. असे एकूण 15 क्वेश्चन तुमचे बरोबर येणार आहेत. 15 दोन्ही 30 मार्क तुमचे हातातले आहेत. जास्त मेहनत करण्याची गरज नाही, 30 मार्क तुम्ही सहज मिळू शकता. आता राहिला पुढील, मागच्या वर्षी जसा सिलेबस थोडासा ऍड झाला, या वर्षी थोडंसं ऍड होण्याची शक्यता आहे की समास हे प्रकरण ऍड होण्याची शक्यता आहे. हे काय जास्त अवघड नाही, मराठी हिंदी सारखंच आहे. मराठीत समासाचं तुम्हाला बेसिक जरी नॉलेज असेल तर तुम्हाला समास सोडवायला सोपं आहे. परत संधी हे एक प्रकरण ऍड होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. हे 2 प्रकरण नवीन येण्याची शक्यता आहे या वर्षी. तर हे 2 प्रकरणाकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आपला जो मेन सिलेबस आहे तो इथंच आहे. ठीक आहे. एवढंच करा, 40 पैकी 40 नक्की मिळतील तुम्हाला. जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. जर तुम्हाला हिंदीचा अभ्यास कुठून करायचा हे जर सुचत नसेल तर तुम्ही अंकित भाटी सरांचं हे SSC GDचं सामान्य हिंदी हे पुस्तक बिंदास प्रिफर करू शकता. ह्याच्यातून तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 मार्क सहज मिळतील, शक्यतो आउट ऑफही मिळतील. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि महाराष्ट्रातील जेवढे पोरं SSC GDची तयारी करतात त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.